ऐकायला येते आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे. शाळांच्या बाबतीत हे सरकार एक कारस्थान करून सगळ्या शासकीय सगळ्या सरकारी शाळा ज्या आहेत या बंद करण्याचं कारस्थान यांनी सुरू केलेलं आहे. याचा काय हेतू आहे तर खाजगी ज्या शाळा आहे म्हणजे शिक्षणाचं भांडवलीकरण करण्याच्या अनुषंगानं जाणीवपूर्वक शाळा या बंद पाडण्याचं कारस्थान हे भारतभरात सुरू आहे आणि महाराष्ट्र दुर्दैवाने त्यामध्ये सगळ्यात अग्रणी यांनी नेऊन ठेवला आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक ज्या आहेत इंटरनेटचा तर विषय आहेच, मात्र इलेक्ट्रिक जी आहे ती बिल न भरल्यामुळे अनेक लाखो शाळांचं इलेक्ट्रिक कनेक्शन कापण्यात आलेलं आहे. गत काळामध्ये स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून गाडगे महाराज स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून शाळेत ज्या टॉयलेट मोतारा ज्या बांधण्यात आल्या होत्या त्याची परिस्थिती खराब आहे. विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी रोडवर चाललेले आहेत. शिक्षक जे आहेत या शिक्षकांचा त्या ठिकाणी पुरेसा शिक्षकही शाळांना नाही. ते एकंदरीत शिक्षण व्यवस्थेचा बट्ट्याबोळ करण्याच्या अनुषंगानं एकीकडे खाजगीकरण आणि दुसरीकडे बहुजनांना पुन्हा अशिक्षितपणाच्या खाईमध्ये ढकलण्याचा या सरकारचं हे कारस्थान आहे. शिक्षण मंत्र्यांनी ह्या सर्व समस्या आहेत हे मान्य करावं आणि महाराष्ट्राला शिक्षण मंत्री आहेत हे या निमित्तानं या संदर्भामध्ये काही खमक्या निर्णय घेऊन त्यांनी दाखवून घ्यावं. नाहीतर मागच्या काळात आपण 3ऱ्या वर्गापासून इंग्लिशची सक्तीचा जेव्हा विषय आला तेव्हा कोण शिक्षण मंत्री अशा प्रकारचा एक प्रश्न महाराष्ट्राला पडला होता. त्यामुळे दादारावजी भुसेसाहेब हे मंत्री आहेत का नाहीत याचं कुठल्याही प्रकारची त्यांची ही ओळख शिक्षण मंत्री म्हणून नाही. कुठलाही निर्णय हा त्यांनी सक्षमतेने घेतला नाही. किंबहुना त्यांच्या विभागाचे सर्व निर्णय हे मुख्यमंत्री घेत असल्याचं आढळून येतात. आता तरी त्यांना प्रामाणिकपणाचा संताप यावा आणि या शाळांच्या दुरावस्थेवर त्यांनी तातडीने पावलं उचलावीत आणि 30 सप्टेंबरपर्यंत या सगळ्या समस्या दूर कराव्यात ही एक आमची भाबडी अपेक्षा त्यांच्याकडून आहे. ज्या भूमिका सोनम वांगचुकजीच्या आहेत त्या सर्व भूमिका ह्या काँग्रेसच्या देखील आहेत. त्यामुळे नीटचा पेपर फुटल्यानंतर आम्ही जी मागणी केली तीच मागणी आज त्या उपोषणाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. आणि तातडीने मंत्र्यांनी राजीनामा द्यावा कारण शिक्षण मंत्री म्हणून राहण्याचा त्यांना कुठलाही अधिकार नाही. त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा ही आमची पहिल्या दिवशीपासूनची मागणी आहे. एवढंच नाही तर नीट पेपर हा काही पहिल्यांदाच फुटला नाही, हा 71 वेळा फुटलेला आहे. मागच्या अधिवेशनामध्ये नीटच्या पेपरफुटीच्या अनुषंगानं पक्षविरहित सगळ्या पक्षांनी आपण एकत्र येऊन चर्चा करू एक दिवसाची असा राहुल गांधी यांनी देखील प्रस्ताव ठेवला होता आणि तो ठेवत असताना 70 वेळेस याच्या आधी पेपरफुटी झाली हेही सांगितलं होतं. तात्पर्य त्यांच्या उपोषणाला आणि त्यांचे मुद्दे आणि काँग्रेसचे मुद्दे समसमान आहे. त्यामुळे त्यामध्ये कुठेही विरोधाभास असण्याचं कारण नाही. मूळ मुद्दा हा आहे की पाठिंबा आणि जाणं राहुल गांधी यांना प्रत्येक गोष्टीच्या बाबतीमध्ये जो भारतीय जनता पक्ष खेचतोय. मूळ मुद्दा त्यांचं जे उपोषणाचे मुद्दे आहेत हे त्यांचे हे मुद्दे अनेक दिवसांपासून काँग्रेस त्यांचा पाठपुरावा करत आहे. एवढंच नाही तर याच मुद्द्यांच्या अनुषंगानं छात्रों की गूंज नावाचं एक मोठं कॅम्पेन हे राहुल गांधींनी आणि काँग्रेसने सुरू केलेलं आहे. आणि या कॅम्पेनचा भाग जो कोट्याला जे झालं ते आपण एक ह्यूज त्यांचं प्रेझेंटेशन आणि एकंदरीत कसं खाजगीकरण चालू आहे आणि सरकार कसं कसं कुठे चुकतं आहे याचं एक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनही त्यांनी केलं. उद्याला डेहराडूनला राहुलजी जातात आहेत ते येऊ नये म्हणून दिलेलं ग्राउंड खाली असलेलं ग्राउंड त्याची परवानगी जी आहे ती सरकार कॅन्सल करेपर्यंत रद्द करेपर्यंत आता कारस्थान सुरू आहे. त्यामुळे काँग्रेसचंही एक आंदोलन हे जे सुरू आहे या आंदोलनाला भारतीय जनता पक्ष विरोध करत आहे. त्यामुळे आम्ही देखील याच सर्व मुद्द्यांच्या अनुषंगानं रान उठवलं आहे. नाही जे मुद्दे आहेत ते त्यांचे रास्त मुद्दे आहेत आणि ते काँग्रेसचे देखील मुद्दे आहेत. काँग्रेसची भूमिका काय आहे ही काँग्रेस स्वतंत्ररित्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून आमचं शीर्ष नेतृत्वही मांडेल. आणि या संदर्भामध्ये मागच्या अधिवेशनामध्ये अत्यंत मुद्देसूद पद्धतीने काँग्रेसच्या सर्व खासदारांनी आणि विरोधी पक्ष नेते आमचे नेते राहुल गांधी यांनी हे डिलिमिटेशन बिल
हा कसा गोंधळ आहे, हे अँटी नेशन कसं आहे, हे अँटी कॉन्स्टिट्यूशन कसं आहे आणि रिप्रेझेंटेशनच्या अनुषंगानं काय काय मुद्दे आहेत आणि यासोबतच डिलिमिटेशन करताना भारतीय जनता पक्षाचा हेतू किती वाईट आहे आणि या हेतूवर शंका घेतली, त्या संपूर्ण बिलाच्या संदर्भामध्ये देखील फार मोठी शंका घेतली आणि त्यांच्या या शंकेच्या अनुषंगावरून विरोधी पक्षांनीच नव्हे, इंडिया अलायन्सच्याच पक्षांनी नव्हे तर देशभरामधून अनेक विद्वानांनी, अनेक अभ्यासकांनी, राज्यशास्त्राच्या अभ्यासकांनी, राज्यघटनेच्या अभ्यासकांनी आणि उत्क्रांतीच्या अभ्यासकांनी सर्वांनी हे बिल चुकीचं असल्याच्या अनुषंगानं राहुलजींना देखील पाठिंबा दिला होता. याकडे मला आपल्या सर्वांचं लक्ष वेधायचं आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मागच्या वेळेस हे जे बिल आहे हे जवळपास जे दीडपट वाढण्याची सर्व भाषा त्यामध्ये बोलल्या गेली होती, हे त्यावेळेस सर्वांनी मिळून त्या ठिकाणी विधेयक पाडलं. मागच्या वेळेस त्यांना मुलामा त्यांनी दिला होता की हे महिला आरक्षणाचं आहे, तर महिला आरक्षण त्याआधीच पास केलं होतं आणि हे बिल पारित झालं नाही. त्यानंतर भारतीय जनता पक्षाने मोठा कांगावा करण्याचा प्रयत्न केला की काँग्रेस जी आहे ती महिला विरोधी आहे. त्यांचा तोही प्रोपोगंडा काही चालला नाही. तेही जे काही नेरेटिव्ह घेऊन जाण्याचं त्यांचं जे कौशल्य आहे त्याच्यामध्ये हातबलता ही आढळून आली. तात्पर्य मागच्या लोकसभेच्या सत्रामध्ये हे बिल अँटी नेशन होतं, अँटी कॉन्स्टिट्यूशनल होतं आणि भारतीय जनता पक्षाचा हा अजेंडा आहे, हिडन अजेंडा आहे. या संदर्भात आमचं सर्वांच्या विरोधी पक्षांचं एकमत झालेलं होतं. आता तीच भूमिका ही तातडीनं कुठे बदलल्या जाण्याची बहुतेक ही आवश्यकता नाही. त्यामुळे जे विधेयक आणणारे लोक चुकीचे आहेत, ज्या विधेयकाचा संपूर्ण ढाचा चुकीचा आहे त्या संदर्भामध्ये पास करण्याची अगतिकता ही कुणी दाखवू नये, ही भारताचा नागरिक या नात्यानं माझी अपेक्षा आहे. हा एकंदरीत हे बिल पारित होणं म्हणजे हा देशावरचा एक धोका आहे, हे देशावरचं एक संकट आहे आणि या विधेयकामध्ये काय काय असलं पाहिजे आणि काय काय नाही या संदर्भामध्ये फार मोठी चर्चा ही संसदेच्या अधिवेशनामध्ये झालेली आपण बघितली आणि त्या पार्श्वभूमीवर त्यातल्या एकही शंकेचं अद्यापपर्यंत समाधान हे झालेलं नाही. त्यामुळे अशा एकंदरीत स्थिती जी असताना या संदर्भामध्ये कोंडीत भाजपला पकडलेलं असताना आता केवळ संख्याचं शास्त्र आणि शंकाबळ दाखवून याला पारित करून घेण्याचा जो हेका भारतीय जनता पक्ष करतोय, हट्ट भारतीय जनता पक्ष करतोय, इशू भारतीय जनता पक्ष यात काहीतरी दडलेलं आहे. हे विधेयक पारित करून घेण्याकरता त्यांनी टीएमसी फोडली का? हे विधेयक पारित करून घेण्याकरता त्यांनी शिवसेना फोडली का? हे पण दोन ऐरणीचे प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतात. त्यामुळे काहीही करून हे बिल पास करा हा हट्ट भारतीय जनता पक्षाने धरत आहे. याचं काय कारण आहे याचं देखील उत्तर हे संपूर्ण विरोधी पक्षांनी शोधलं पाहिजे. त्यांनी या संदर्भात इंडिया अलायन्सच्या सोबत आम्ही चर्चा करू ही भूमिका त्यांनी ठेवली. जी मीटिंग पूर्व संध्येला होणार आहे त्याच्यात चर्चा करू अशा स्वरूपाची त्यांनी त्याच्यात बाजू ही घेतलेली आहे. मला असं वाटतं की मागच्या अधिवेशनामध्ये ह्याच बिलावर हीच मंडळी आमच्यासोबत होती, त्यामुळे पुढच्या बिलामध्ये देखील त्यांना सोबत राहायला काय अडचण नाही. आम्ही सर्व कॉन्व्हिन्सच होतो ना. विरोध जो फक्त काँग्रेसचा आहे असं नाही, विरोध आमचा होता, विरोध डीएमकेचा होता, विरोध शिवसेनेचा होता, विरोध एनसीपीचा होता, अनेक आमच्या मित्रपक्षांचा विरोध होता. त्यामुळे विरोध काय फक्त काँग्रेस करते ना आम्ही सगळ्यांना सोबत येत नसेल, आमचा जॉईंटली सगळ्यांचा विरोध होता आणि तो विरोध जो आहे हा मावळण्याचा अद्यापर्यंत काही तांत्रिक कारण नाही. या संदर्भात काँग्रेसची भूमिका ही अखिल भारतीय काँग्रेस स्तरावरचे शीर्ष नेतृत्व आमचं जाहीर करेल. राहिला या एकंदरीत कुठे कूटनीती जी भारतीय जनता पक्ष खेळती आहे, पक्ष फोडाफोडीपर्यंत जाती आहे, याचा अर्थ काय याचा शोध जो आहे हा आमच्या मित्रपक्षांनी घ्यावा आणि भारतीय जनता पक्षाच्या मित्रपक्षांनी घ्यावा. कारण एक बिल या देशाचे तुकडे जर करत असेल, उत्तर भारत दक्षिण भारत असा जर भेद निर्माण होत असेल आणि ज्यामध्ये रिप्रेझेंटेशनचा प्रतिनिधित्व करण्याच्या अनुषंगानं जर काही गंभीर घोड चुका होत असतील तर त्या आपल्या एकता आणि अखंडतेला न शोभणाऱ्या आहेत. विविधता में एकता ही भारत की विशेषता ही भूमिका घेऊन आपल्याला पुढे गेलं पाहिजे. त्यामुळे हा केवळ राजकारणाचा आणि हा काही पटलावरचाच हा केवळ खेळ नाही, तर हा राज्यशास्त्राशी संबंधित आहे, हा प्रतिनिधित्वाच्या भूमिकेशी संबंधित आहे, हा ज्या भागातला विकास झाला त्या भागातल्या लोकांना विकासात जास्ती झालेला आणि ज्यांनी जास्ती विकास केला त्यांना किती प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे त्याचा आहे. कुटुंब नियोजनात सारख्या एका महत्त्वपूर्ण
भूमिकेला जो राज्य जो विभाग हा पुढे घेऊन गेल्यानंतर आज लोकसंख्या तुलनेने कमी असेल त्या ठिकाणी त्याबाबतचं काय, अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून काय, त्यामुळे याचे बहुआयाम याचे कंगोरे अनेक आहेत आणि या सर्वांवर चर्चा होऊन आपण पुढे गेलं पाहिजे. भारतीय जनता पक्षाचा हट्ट काय एवढा, त्यांचा हट्ट आहे म्हणजे नक्कीच याच्यात काहीतरी काळबेर आहे. पवारसाहेब किंवा त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस एनडीए सोबत जाणार हा संशय आजही काँग्रेसला आहे का किंवा भीती आहे का? आता अशा प्रकारची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. आम्ही आमच्या पक्षाची भूमिका ही मांडत असताना मित्रपक्षांना साथ घालू शकतो. कोणत्या पक्षाची काय भूमिका असेल नसेल हा प्रत्येक पक्षाने स्वतंत्ररित्या त्यांची भूमिकाही मांडली पाहिजे. मात्र या निमित्तानं कुठेतरी जो भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एकवटलेला जो सर्व इंडिया अलायन्स आहे यांनी आपल्या मूळ भूमिकेशी ठाम सर्वजणांनी राहावं ही भावना आमची आहे. राष्ट्रवादीची आणि शिवसेनेची वारंवार बदलती भूमिका आहे, त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून तुम्हाला थोडी ताकद किंवा तेवढं नाही, ताकद जी आहे ती आता जनतेने मोठ्या परिवर्तनाचे वारे देशात व्हायला लागलेत. आता या 2029च्या आधीच निवडणुका होतील, पोटनिवडणुका होतील अशा प्रकारचं चित्र आहे. मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात वारं सुरू झालेलं आहे. काँग्रेस जो आहे हा एक महत्त्वपूर्ण सर्वात मोठा विरोधी पक्ष या नात्यानं या सर्व गोष्टींचा सातत्याने पाठपुरावा करत आहे. त्यामुळे आता कमी काळ राहिलेला आहे भारतीय जनता पक्षाला घरी बसवण्याचा, कमी काळ राहिलेला आहे. शेतकरी, शेतमजूर, सर्व वर्ग, बेरोजगार या सरकारच्या विरोधात गेलेले आहे. त्यामुळे येणारा काळ जो आहे तो भारतीय जनता पक्षाच्या विरोधकांचा आहे. तृप्ती देसाई यांनी फेसबुकवरती पोस्ट लिहत म्हटलेलं आहे की दादा भुसे यांचे ओएसडी आर्थिक गैरव्यवहार करत आहे आणि मंत्र्यांच्या दालनामध्ये अशा पद्धतीने हे गैरव्यवहार सुरू आहेत. अनेक शाळा स्थापन करणाऱ्या संस्थाचालकांची लूट केली जाते. सगळ्या विविध मंत्र्यांच्या दालनामध्ये रेड बोर्ड तेवढं लावणं बाकी आहे. मंत्र्याच्या ओएसडी पैसे खातो, मंत्र्यांचा ओएसडी ऑफिसमध्ये पैसे घेतो, याचे अत्यंत खूप मोठ्या प्रमाणात स्टिंग ऑपरेशन पुढे आलेले आहेत. अनेक गैरप्रकार पुढे आलेले आहेत. मात्र पेपर लीक करणाऱ्या मंत्र्याचा पण राजीनामा घ्यायचा नाही आणि जो पैसे ऑफिसमध्ये बसून खातो त्या क्लर्कचा, त्या ओएसडीचा, त्या पीएचा पण राजीनामा घ्यायचा नाही. असा बेशरमपणा जो आहे हा दिल्लीपासून गल्लीपर्यंत आढळून येतो. सरकारने कर्जमाफीची घोषणा केली, त्याची अंमलबजावणी होण्यापूर्वी काल मुख्यमंत्र्यांचा सत्कार समारंभ पार पडला आणि त्यात त्यांनी 46 लाख शेतकऱ्यांचं 48,000 कोटींचं बिल माफ करण्याची घोषणा सीएमनी केली. सत्कार करण्यात आला होता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा, अजून ज्याचा पत्ता नाही आणि त्यातल्या जाचक अटी ज्या आहेत त्यातल्या काही काढल्या. आता त्या काढल्यानंतर नवीन एक अट टाकली की इन्कम टॅक्समधून आम्ही यादी मागवणार आहोत. इन्कम टॅक्सची यादी मागवण्याकरता केंद्र सरकारला पत्र लिहिलं. पत्र लिहिल्या त्या मंत्र्यांना फोन करून सांगितलं की त्याची यादी उशिरा द्या म्हणजे कर्जमाफी तेवढीच पुढे ढकलता येईल, पैशाची सोय नाही. अशी दिवाळखोरीची परिस्थिती सरकारवर आलेली आहे. हे आपसूक सिद्ध एकीकडे बाजू लावत आहे. त्यामुळे कर्जमाफी फसवी आहे आणि त्या फसव्या कर्जमाफीचा सत्कार करण्याकरता, स्वतःची पाठ ठोकठून घेण्याकरता मुख्यमंत्री जेव्हा जातात तेव्हा शेतकऱ्यांच्या विद्युत बिलाची माफी घोषित करून बाहेर येतात. मात्र ही त्यांची शेतकऱ्यांच्या वीज बिल माफी केली याची जी घोषणा आहे ही काही शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी नाही. कारण याआधीच काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांचं वीज बिल जे आहे ते मोफत वीज देण्याचं आणि माफी फार आधीच केलेली आहे. वीज बिल माफी काँग्रेस सरकारने केलं आहे आणि शेतकऱ्यांना मोफत इलेक्ट्रिकचं ॲग्रिकल्चर पंपला वीजही दिलेली आहे. मग आता तुम्ही कोणची बिल माफी करायला चालले हा एक प्रश्न आपसूक निर्माण होतो. मात्र जे काही असेल नसेल, जर कृषी क्षेत्रातली कोणची माफी करत असाल तर आनंदच आहे, कारण शेतकरी अडचणीत आहे. मात्र याचं मूळ जे कारण आहे ते समजून घेतलं पाहिजे. याचं मूळ कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये जे वीज नियामक मंडळ आहे, MSEBचे जे विभाग आहेत, जनरेशन, डिस्ट्रीब्युशन आणि जनरेशन डिस्ट्रीब्युशनच्या सोबत जे 3 विभाग आहेत डोमेस्टिकपर्यंतचं, ट्रान्समिशन, यातलं टप्पे पाडून याचं खाजगीकरण करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यामुळे यातला हे शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करणं हे MSEBचं खाजगीकरण करण्यासाठी उचललेलं पाऊल आहे. नरेंद्र मोदींचे जे खास मित्र आहेत उद्योगपती, यांना आता MSEB आंदण द्यायची, त्यांना ती विकायची, खाजगीकरण त्यांचं करायचं आणि त्यांना आंदण द्यायची याची तयारी ही सुरू झालेली आहे. त्यामुळे त्या मोठ्या उद्योगपतीला वीज महामंडळ हे आंदणात देण्याकरता सरकारने सरकारच्या तिजोरीतून हे पैसे देण्याचं ठरवलेलं दिसून येत आहे. मौलाना आहेत खरं तर
यांना असे वक्तव्य करण्याकरता कोणी स्पॉन्सर केलं, कोणत्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने यांच्याशी संपर्क साधला, त्यांची सगळा मोबाईलचा डाटा बघितला पाहिजे आणि ही मॅच फिक्सिंगचा भारतीय जनता पक्षाचा हा प्रयत्न दिसतो. दुसरीकडे तृप्ती देसाईंनी जे ओएसडीवरही आरोप केले होते, मात्र त्यात टीईटीचा पेपर फुटला. त्याचे देखील खात्याचे मंत्री दादा भुसेच आहेत. त्यामुळे एकीकडे टीईटी पेपर फुटीचा देखील मुद्दा जो आहे तो अजूनही सुटलेला नाही. निश्चित जो टीईटीचा जो पेपर फुटला, जो बाजारामध्ये 1.5 लाखात असा स्वरूपामध्ये जो उभा राहून गल्लोगल्ली जो विकल्या गेला, या सगळ्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री या दोघांचाही सहभाग आहे. त्यामुळे मुख्यमंत्री या मी आधी सांगितल्यानुसार शिक्षण विभागाचं संपूर्ण काम मुख्यमंत्री चालवतात आणि भुसेजी जे आहेत हे कुठेतरी डमी स्वरूपात तिथे आहेत, त्यांचाही यामध्ये सहभाग आहे. टीईटीच्या पेपरफुटीचाही आहे, मराठी शाळा बंद होतात त्याचाही मुद्दा आहे, जे इंटरनेट नाही तिथे शाळा, इलेक्ट्रिक नाही अशा ज्या शाळा आहे याच्याशी त्याचा संबंध आहे. मात्र या काहीही करा, आम्ही मुके बहिरे आणि आंधळे आहोत, अर्थात बेशरम आहोत, ही एकंदरीत महायुतीची असणारी भूमिका आहे. फक्त शेवटचा प्रश्न, मुंबईमध्ये अजूनही पाणी संकट तसंच कायम आहे. लोक अजूनही टँकरवर पैसे खर्च करतायत, मात्र तरी सरकारकडून अजून कुठेही पाऊल उचलली जात नाही. पाऊसही कमी पडतोय. एकीकडे शहरांमध्ये, महानगरांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्यांनी पदरचं जे काय होतं नव्हतं ते, किंबहुना आपल्या घरचे, आपल्या पत्नीचे दागदागिने विकून असेल नसेल ते जमिनीमध्ये पेरलेलं आहे आणि आता पावसाने देखील दडी मारलेली आहे. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सरकार कुठेही आढळून येत नाही. सरकारचं काहीही नियोजन नाही, कर्जमाफी नाही, दुबार पेरणीवाल्यांना मदत नाही, दुष्काळाच्या सावटावर कोणतीही उपाययोजना नाही. सरकारचे मंत्री हे कुठेही जाऊन बांधावर म्हणा किंवा आढावा घेत असताना जिल्हा स्तरावर आढळून येत नाही. त्यामुळे महाराष्ट्रावर आसमानी आणि सुलतानी असं दोहरं संकट आलेलं आपल्याला आढळून येईल. वन नेशन वन इलेक्शन हा जो भारतीय जनता पक्षाचा जो टाकलेला डाव आहे, हा वन नेशन वन इलेक्शन पुरता नाही, तर वन नेशन वन एक्झामिनेशन आहे. आणि त्यातून नीटच्या परीक्षेचा जो गोंधळ आहे तोही आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि त्या पुढे जाऊन आता वन नेशन वन पॉलिटिकल पार्टी असं फक्त भारतीय जनता पार्टीचं स्वप्न आहे की आता आम्हीच राहिलो पाहिजे. म्हणून हे सगळे दुसरे पक्ष जे आहेत हे चटकिरीसारखे खाण्याचं काम त्यांनी हे सुरू केलेलं आहे आणि त्यांच्या या चपेटमध्ये भले भले येऊ लागलेत की काय, अशा प्रकारची एक शंका ही निर्माण झालेली आहे. भारतीय जनता पक्षाचा सत्तेसाठी वाटेल ते हा करण्याचा जो हट्ट आणि आग्रह आहे तो लोकशाहीला डुबवणार आहे. तो डिलिमिटेशन बिल को लेकर सुप्रिया सुले उन्होंने अपनी भूमिका जो है वो स्पष्ट की है. साथ ही साथ उन्होंने ये भी कहा है कि इंडिया अलायंस के कई नेताओं से उनकी बातचीत हुई है. कांग्रेस के इस बारे में क्या बोलते हैं? कांग्रेस की जो भूमिका पिछले सेशन में हमने सबने देखा कि कांग्रेस ने सारे अलायंस पार्टनर के साथ एक कर्मठता के साथ एक भूमिका रखी कि ये जो विधेयक है, इनका जो मंशा इस विधेयक के पीछे की है वो गलत है, ये एंटी नेशनल है और एंटी कॉन्स्टिट्यूशन है. और इन दोनों चीज़ों के साथ भारतीय जनता पार्टी का एजेंडा कुछ और इसके पीछे है. इसलिए उस बिल को सब ने मिलकर इसको अपोज किया था. गए 3 महीने में ऐसी कोई स्थिति बदली नहीं है कि जिसको लेकर कांग्रेस उल्लासित होते और अपना स्टैंड बदले. मगर बहरहाल इस चीज़ को लेकर हमारी शीर्ष नेतृत्व जो है वो अपनी बात रखेगा. लेकिन जिस तरह से यूपी शिवसेना और शरद पवार की एनसीपी भूमिका ले रही कंडीशनल आधार पर, शर्तों के आधार पर समर्थन देने, वो आने वाले 19 तारीख को इंडिया अलायंस की जो मीटिंग है उसमें वो उनकी भूमिका साफ रखेंगे. वन नेशन वन इलेक्शन जो है जेपीसी रिपोर्ट पेश करी 10 अगस्त तक और आखिर के सप्ताह के आखिरी कुछ दिनों में इस बिल को पास कराने की, वो तो तरीका है. जबरन बिल पास करवाना, हमेशा हड़बड़ाहट में कदम उठाना, ये भारतीय जनता पार्टी का लोगों को गुमराह करने का एक तरीका है. और यही तरीका उनको जो पार्लियामेंट्री डेमोक्रेसी है उसको डुबाते हुए ये आगे चल रहे, कॉन्स्टिट्यूशन को नज़रअंदाज करते हुए वो आगे जा रहे. वन नेशन वन इलेक्शन ये उनका एकमात्र एजेंडा नहीं, तो वन नेशन वन एग्जामिनेशन के माध्यम से नीट की एग्जाम में भी हमने जो भी धांधली हुई वो देखी. इतना ही नहीं तो वन नेशन वन पॉलिटिकल पार्टी, एक ही पॉलिटिकल पार्टी रखना ये भी उनका मकसद है. और मैं आपको ये भी बताते चलूँ कि आने वाले समय में वन नेशन वन चैनल, तो एक ही बूम रहेगा, सब बूम को क्या सभी चैनल को बंद कर दो, ये भी एक उनका एजेंडा है. सर, साथ ही साथ मुंबई के लोकल ट्रेन में वायलेंस जो है उसके वीडियो सोशल मीडिया पे वायरल होते हुए दिख रहे हैं. पिछले कुछ दिनों पहले भी ऐसी घटनाएं हुई थी. क्या
क्या कहना है? लॉ एंड ऑर्डर नाम की कोई चीज रही नहीं, डर नाम की कोई चीज रही नहीं। राम मंदिर में चोरी हो रही है, अब राम के घर से चोरी हुई उस देश में, लोकल में इसी प्रकार से घटना घटना, ये बिल्कुल मैं वाजबी तो नहीं कहूँगा। ये सब दर्शाता है कि लॉ एंड ऑर्डर हमारे देश में नहीं रही।